टेस्टी टेस्टी पावभाजी। पावभाजीसाठी लागणारं साहित्य बघूया। बटाटी, टोमॅटो, शिमला मिरची, कांदा, आलं, लसूण, बीट, फरसबी आणि कोथिंबीर इतक्या भाज्या आपण घेतलेल्या आहेत। त्यानंतर एका बोलमध्ये पाणी गरम करायला ठेवायचं आणि दुसरीकडे कुकरमध्ये 2 मोठे चमचे बटर टाकायचं। त्यातच आपण 2 मोठे चमचे व्हेजिटेबल ऑइल टाकणार आणि बटर मेल्ट झाल्यावर आपण त्यामध्ये फोडणीसाठी जिरं टाकणार। त्यानंतर मगाशी जेवढ्या भाज्या दाखवल्या त्या सगळ्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहोत। सगळ्यात आधी आपण पहिला कांदा भाजून घ्यायचा। कांदा भाजल्यानंतर आपण सगळ्या भाज्या यामध्ये एक एक करून टाकणार आहोत। सगळ्या भाज्या घातल्यानंतर आपण एकदा छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर आपण यामध्ये आता लाल तिखट टाकतोय। ही धने पावडर आहे। बटाटी आपण मगाशी टाकली नव्हती तर ती आपण आता टाकतोय। त्यानंतर हा गरम मसाला आहे। आणि हा अख्खा पॅकेट पावभाजी मसाला आपण ऍड केलाय। हा 10 रुपयाचा पावभाजी मसाल्याचा पाउच आहे, तो आपण अख्खा यामध्ये टाकायचा आहे। आणि 1 चमचा हळद। हे सगळे मसाले टाकून झाल्यानंतर एकदा परत छान मिक्स करून घ्यायचं। आणि मगाशी आपण जे पाणी बॉईल करायला ठेवलं होतं ते आपण यामध्ये ऍड करणार। आता आपण यामध्ये मीठ टाकतोय। सगळ्या पावभाजीला लागेल तितकं मीठ आताच टाकून घ्यायचं। नंतर कमी वाटलं तर तुम्ही पुन्हा टाकू शकता। कुकर थंड झाल्यानंतर आपण सगळ्या भाज्या मॅश करून घेतोय। एका हीटिंग पॅन मध्ये 1 चमचा बटर आणि 1 चमचा तेल घ्यायचं। यात थोडीशी कोथिंबीर टाकतोय फोडणीसाठी आणि मगाशी ज्या भाज्या आपण मॅश करून घेतल्या ते सगळं आपल्याला यामध्ये टाकायचंय। भाज्या ऑलरेडी शिजलेल्या आहेत तर त्याला जास्त वेळ शिजवायचं नाही आहे। आता तुम्हाला कमी जास्त वाटत असेल तसं तुम्ही मसाला किंवा मीठ जे काय आहे ते ऍड करून राहिलेल्या भाज्या आपण या कुकिंग स्टेज मध्येच असताना मॅश करून घेतोय।
पावभाजी आता रेडी आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.